भस्मसात विराट शक्ती गोधामवासी शरण जाऊया त्या राधिकेसी वसुदेव सुतं देवं कंसचाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण नाथ नारायण वासुदेव जयाचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कार होनी आता कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतो आणि पाहे आवाज एवढाच राहू द्या किंवा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाविषयीची आर्तता भेटीची तळमळ आणि कधी प्राप्त होशील कारुण्याच्या अगदी शिखरावर जाऊन सांगतायत कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय मुलगी लग्न करून जाताना मंडपातून सासरी जाताना पुन्हा पुन्हा मागे फिरून फिरून आपल्या माहेराला जशी पाहते अगदी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा अगदी त्या मुलीसारखी पांडुरंगा माझी हे केशवा अवस्था झालेली तिला जसं वाटतं माहेर कधी भेटेल आई कधी भेटेल पप्पा कधी भेटतील भावंड बहिणी मैत्रिणी कधी भेटतील अगदी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा नाही समाधान झालं एवढ्याने तर दाखला बदलला चुकली या माय बाळा हुरू हुरू पाहे लहानसं बाळ आपल्या आईपासून चुकावं हरवावं त्या बाळाला आईविषयी आणि आईला बाळाविषयी जेवढी हुरहुर असते अगदी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा याच्याने समाधान नाही झालं मग आर्ततेचं अंतिम शिखर गाठलं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी पाण्याच्या बाहेर काढलेला मासा पाणी नाही भेटलं तर मी मरेल पाण्याशिवाय जगूच शकणार नाही अगदी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा पांडुरंगा शोभने अशी आहे पण ती सांगण्यापूर्वी आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण भागले सर महाराज श्याम महाराज जे इथं गाथापारायण करतायत त्यांचे सगळे सहकारी हरिभक्तपरायण संदीप महाराज कल्पेश महाराज आमचे निंबा महाराज उपस्थित सर्व महाराज मंडळी सेवेसाठी हजर असणारे आमचे जुने मित्र भिलांना अजून एक मित्र काही आले नाही जगदीश शेठ आलेत का कुठे वाजवत असताना शिस्तीत टाळ्या वाजवायच्या सगळ्यांच्या टाळींचा आवाज एकच पडला पाहिजे एकाच वेळेत हातावर हात आदळलं पाहिजे नाही तर टाळ्या तर त्या डोंबाऱ्याच्या गारुड्याच्या खेळात वाजवतात ताली बजाव बच्चा लोक दाखला पाहिजे मोठा पटा बच्चा लोक तिथे टाळ्या वाजतील आणि इथे मान देऊन सांगा टाळी वाजवायची ना
विठ्ठल म्हणताना ठ म्हणजे टाळी पडली पाहिजे ठला, आणि तिला म्हणावं टाळी विठ्ठल. तुमच्या टाळी वाजायच्या पद्धतीवरून तुमचं मोल का किंमत ते येणारे कीर्तनकार करतो. तुम्ही अशा गले 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 काही वाढसारख्या टाळ्या ते समजून घेतात, मग काही ठिकाणं नाही, यांना समज नाही, यांना ताल सूर कसलाच ज्ञान नाही, बेताल आहे. पण आपली सगळ्यांची टाळी जर एकाच सुराने पडत असेल, येणारे कीर्तनकार घाबरतील की यांची एवढी तयारी आहे बसणाऱ्यांची, ते उभं राहणाऱ्यांची केवढी असेल. विठ्ठल. विनोदाला हसायचं, फालतू गोष्टींना जे हसले त्यांची किंमत होऊन जाते. स्त्रियांनी विशेष काळजी घ्या. द्रौपदी विनाकारण दुर्योधनाला हसली. काय घडलं महाभारत, त्यावेळेस एकच दुर्योधन होता, आता गल्लो गल्ली पावलो पावले हजार दुर्योधन दुःशासन आहे. स्वतःला कसं वाचवाल. हसण्याचं मोल आहे, तुमच्या हसण्याचा गैरअर्थ काढला जाईल, नको ती फसगत होईल. सावध राहा, वाघिणी बनून जगा, नख वाढवा, दाते काही कतरू नका द्या. उद्या 4 पोरं अंगावर आले तर एकट्या पोरीची घमेंड पाहिजे त्यांना लोळवायची. आणि हे कीर्तन सप्तेत एवढ्यासाठी प्रबोधन आहे. ताकद कमवा, गुडघ्यावरच्या पट दिसले पाहिजेत हनुमानजींसारखे. मलायल कचायल बायल्या फकण्या या धंदा सोडा. एकट्याची क्षमता पाहिजे लोळवायची. शिकायचं असेल कर्तबगार बना. या उडेल लाईटे डिप्या सोरबी लावात या लागतील का, ते काहीच कामाचे नाही. विनाकारण कोणी हसायचं नाही. विनोद झाला तर, आणि याला आणले करे तिकडे महाराज श्याम महाराज तुमच्या बाजूला, हा तिकडे ते कुत्र वगैरे काय करपड. माझं एक कीर्तन झालेलं होतं अण्णा, एक पुण्यतिथीचं कीर्तन होतं, तुमच्याकडेच होतं. हा, आणि त्यानंतर आज येतोय, त्याला 10-12 वर्ष झाले असतील जवळपास. अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, लक्षात घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज, संताजी महाराज जगनाडे, गवरशेठ वाणी, गंगाराम बुवा मवाळ. तुमचं नाव सांगायचं राहिलं का ना. विठ्ठल कारण म्हणून मला नाव घ्यावं लागलं. त्यामुळे पाठात नाव लिहा, मालूस काढा ना फुकाडा. 4 साधू नित्य साधना करायचे भंडाऱ्या, भामचंद्र आणि घोराडेश्वर नावाच्या डोंगरावर. संताजी महाराज जगनाडे, गवरशेठ वाणी, गंगाराम बुवा मवाळ आणि जगद्गुरु तुकाराम महाराज. हे तुकाराम महाराजांच्या 3ही शिष्यांचा संपूर्ण तुकाराम गाथा पाठ होता. जरी इंद्रायणीमध्ये बुडवला गेला ना, पण यांचा एवढा मुखोद्गत होता की नसला वरती येत तरी यांचा पाठ होता. तुकाराम गाथा सगळं यांचा मुखोद्गत असल्यामुळे ही चिंता नव्हतीच. पण आपलं महात्म्य दाखवण्यासाठी नाही, पण इंद्रायणी मातेची कृपा आणि आपण केलेल्या भक्तीचं फळ एवढ्यासाठी जगद्गुरूंचा 8 तास. हे जगद्गुरु तुकाराम महाराज या 3ही साधकांचं नित्य साधना, नित्य समाधी लागायचे. श्री विठ्ठल म्हणून समाधीस्थ व्हायचे, जय विठ्ठल म्हणून समाधी उत्थान. एक दिवशी समाधी अवस्थेत असताना जगद्गुरु नित्याप्रमाणे संताजी महाराज जगनाडेंची समाधी अगोदर सुटली. ते पाहायला लागले तर वातावरण असं भारलेलं वाटायला लागलं.
गुराखी बासरी वाजवल्याचा भास व्हायचा. गौर शेटवाणी गंगाराम मवाळ यांनी समाधी सोडली. जय विठ्ठल म्हणून तुकोबाराय समाधी उत्थान झाले. संताजी महाराजांनी विचारलं त्यांना, जगद्गुरु काय म्हणावं या अवस्थेला? जगद्गुरूंनी उत्तर दिलं, संतू का म्हणायचे संतू? संताजी महाराज तुकाराम महाराजांचे शिष्यही होते, मित्रही होते. सांगायला लागले, संतो कधी भेटेल रे तो जीवाचा जीवलग? अरे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, बऱ्याचदा दर्शन घडलं, पण का रागावले असेल रे तो आपल्यावर? रोज 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 त्याला आळवा वापर. पण ज्याची आवडी संसार त्याला त्याने का बोला. ज्याची आवडी संसार तेजीला तेणे का आवला घरीला गेला. ज्या पतीच्या भरोशावर पत्नी सासरी नांदायला येते आणि त्या पतीनेच मौन धरलं, बोलणं बंद केलं, ज्याच्यासाठी माहेर सोडून मी इथपर्यंत आले आणि त्याने माझ्याशी बोलणं बंद करावं. मग ज्यासाठी सगळ्या संसाराकडे पाठ फिरवले आणि तेने का बोला धरी लागे माय. संतो कधी भेटेल रे देव? इकडे संसाराची राख रांगोळी झाली, इकडे अजून देव भेटत नाही. जे भेटतात ते माझ्याकडे बोट करतात, याने संसार सोडला, संसारात घेऊन पळाला आणि याला अजून देव प्राप्त झालेला नाही. काय करावं? देव ना संसार तुका दोहीकडे चोर. अरे कोणाला तोंड दाखवायची लाज वाटते. बरं संसारामध्ये परत जायचं म्हटलं मला जमणार नाही. अवघे यांचा विसर झाला, हा राहिला उद्योग. संतू जेही कुणी भेटेल ना त्या प्रत्येकाबद्दल एकच अवस्था होते, पुसावेसे याची वाटे जे जे भेटे तयासी. जे भेटेल त्याला एकच विचारावं असं वाटतं, देव कृपा करील
तळमळीची जिज्ञासा आणि आर्तता आता संपुष्टात येण्याची वेळ आहे. कधी भेटेल रे देव, कधी प्राप्त होईल? हे केशवा, अरे माझी अवस्था तर अशी काही झालेली आहे, पडिले दूर देसी मजा ठवे मानसी, नको नको वियोग कष्ट होता ते जीवा, दिन तैसी रजनी जाहली गे माये, अवस्था लावणी गेला अजुनी कान ये, पडिले दूर देशी मज आठवे मानसी. कल्पना करा, एखाद्या पोरीचं लग्न व्हावं आणि तिचा पती मिलिटरी सीमेवर असावा. प्रतिक्षण या पोरी चिंतेत असतात. आपल्याला वाटतं पगार चांगला असतो, यांना भरपूर काहीतरी मिळतं, पेन्शनही मिळतं, नवीन नोकरी मिळते, पण हे सगळं प्राप्त करण्यासाठी जीवाचा जीवलग सीमेवर फेकलेला असतो. तो जवान एकटा सीमेवर नसतो, त्याची पत्नी घरी रणांगणात असते. कुठे असतील? सुटी असेल का? कॅम्पमध्ये झोपलेले असतील, कधी एका टेकडीवर एखाद्या बंदूक रोखून बसलेले असतील. यांची बंदूक एखाद्या शत्रूवर रोखलेली असेल का? कदाचित शत्रूचीच यांच्यावर असेल. नुसती आठवण आल्याबरोबर घळा 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 रडतात. आणि तशामध्ये बातमी आली, कारगिल सारखं युद्ध पेटलेलं आहे. ज्यावेळेस युद्ध पेटतं, आता मागेही झालं होतं सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस, सगळा भारत म्हणायचा एकदा युद्ध झालंच पाहिजे, एकदा युद्ध झालंच पाहिजे. तिकडे पाकिस्तानही म्हणायचं युद्ध होऊनच गेलं पाहिजे एकदा, सगळे म्हणायचे. पण ज्यांचा पोरगा मिलिटरीत आहे, जिचा नवरा मिलिटरीत आहे, जिचा जावई मिलिटरीत आहे, ज्याचा भाऊ मिलिटरीत आहे, या लोकांच्या मी भेटी घेतल्या महाराज. हे जाऊ द्यावं सगळं, कोण काय म्हणतं, सगळ्यांचं म्हणणं होतं युद्ध झालं पाहिजे. पण ज्याचा जावई मिलिटरीत आहे त्यांना जर विचारलं, काय वाटतं तुम्हाला, युद्ध झालं पाहिजे का? ते म्हणाले नाही महाराज, काहीतरी तडजोड झाली पाहिजे. जिचा पोरगा मिलिटरीत आहे तिला विचारायचं, काय आई युद्ध झालं पाहिजे असं वाटतं का? नाही भाऊ, काही कवे ना, युद्ध बंद व्हायला पाहिजे रे दादा. नुसतं डोळे आले कधी केला कर काय ना नका का खडकोला याने. जिचा नवरा मिलिटरीत गेलेला आहे त्या पोरींना विचारायचो, कोवळ्या कोवळ्या पोरी 22, 25, 30 वर्षाच्या, की युद्ध व्हावं का बेटा? ते म्हणायचं नाही महाराज, दोघही देशांमधल्या नेत्यांमध्ये काहीतरी तडजोड व्हावी. इकडचे असो का तिकडचे असो, आम्हा बायकांनाच माहिती नवरा मिलिटरीत असताना काय भोगावं लागतं. युद्ध कॅन्सल व्हावं. ज्यावेळेस समजलं की कारगिलचं युद्ध सुरू झालेलं आहे, घरी पोरगी जेवत नाही, कोठे आहे ऐसा आठवची नाही, देही की विदेही होऊन ठेवलं. सासू म्हणते त्या पोरीला, ए बेटा जेवू नका, तू रात्री जेवली नाही, काल दुपारी जेवली नाही. आई मला भूकच नाही. भूक नाही म्हणजे एवढी तरणी काठी पोरगीन तुला भूक नाही? नाही, माझी भूक जीवाचा जीवलग घेऊन गेला. आई होती आलेली, आई म्हणते दीदी जेवणा ग. आई मला घासच उचलू वाटत नाही. लहान बहीण म्हणायची, ननद म्हणायची, वहिनी चला ना 2-4 घास. आली जेवायला, गुलाबजाम वाढलं, नाही मला नका ठेवते. अगं घे ना, दादा घरी असताना 26 खाल्ले होते आपण. अगं बाई तेव्हा जीवलग घरी होता, आज आपल्या जवळ नाही. वहिनी एक घे ना. अर्ध घेतलं, ओठाजवळ आणलं.
ते गुलाबजामकडे पाहते की मी मेली इथे बसून गुलाबजाम खाते आणि माझा जीवलग न जाणो कुठे असेल, फेकलं ते गुलाबजाम, पळत गेली बेड मध्ये आणि तिला स्वतःला बेड मध्ये झोपून घळा 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 रडायला लागले. सगळे आले समजायला लागले. सासरा म्हणतोय पुरी आम्ही आहोत ना. पप्पा म्हणतोय दीदी अगं आम्ही आहोत नाही ते. सासू म्हणते मी आहे ना. सगळे आहेत हो, पण श्रीरंग वाचोनी अणुने काय कमी आहे इथे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा, वेगी भेटवा आई जवळ आली आणि उठून बसवायला लागली. शांत राहा, मला कोणी शिकवू नका, मला काही कळत नाही का. याती कुळ माझे गेले हरपणे, श्रीरंगा वाचोनी आणून नेणे, किती हो शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रातली. संतू तशी माझी अवस्था झाली रे बाबा. इकडे संसारामध्ये घरी जायचं म्हटलं, गिळाना फुकटचं खायला मिळतं ना, नुसतं विठ्ठल 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 धरून बसले. खाऊन टाका ना या पोरांना मलाही. अरे पत्नी असं बोलते. गल्लीत निघायचं म्हटलं की बाया म्हणतात मेल्यानं राग केली ग बाई संसाराची. सगळी सगळी सावकार की आई वडिलांची बुडवली मेल्यानं. असे लहान लहान पोरं बारबंदी ओढतात. संतून विचारतात, हे तू क्या कुठल्या डोंगरावर जातो रे आज, भंडारे की भामचंद्र. स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागली आणि सांगायला लागले की हे पांडुरंगा, माझी अवस्था कशी झाली माहितीये. कन्या शब्द वापरला. काय असते कन्या, कोण असते कन्या. कन्या म्हणजे या चिमण्या, या पुरी, या मुली, हे आपल्या घरातलं संगीत आहे. चिव 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 करून भूरकन एक दिन उडून जाणाऱ्या पुरी चालल्या जातात परडून, पण त्यांच्या आठवणी कायम मागेच राहून जातात. पोरगी म्हणजे बापाचं काळीज आहे, आईचं हृदय, आणि मुलीसाठी बाप देव आहे, आत्मा आहे, श्वास आहे. फार प्रेम करतात या पोरी बापावर. पप्पा 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 पप्पा. सासरी जर कोणी काही बोललं त्यांना त्यांचं म्हणणं मला तव्यावर उभी करा, मला शिव्या द्या, मला मारा, पण जर का तिच्या बापाला एक शब्द जरी कोणी वाकडा बोललं चौथावून होतं. काय बाप नेमका, त्या बापालाच विचारा. हा अभंग ज्यांना कमीत कमी एक मुलगी आहे त्यांना हृदयापासून कळेल, बेंबीच्या देठापासून कळेल, रोम रोमाने कळेल. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. मुलगी सासरी गेल्यानंतर पोरीला बारकासा जरी त्रास असला तर बापाचं तिळतिळ तिळतिळ रक्त कसं आटतं हे स्वतः मुलीचा बाप बनल्याशिवाय नाही कळत. विठ्ठल. कन्या या मुली आणि मुलांमध्ये फार फरक आहे. मुलगा वंशाचा दिवा आहे, मान्य. पोरींना परक्याचं धन म्हणतात, दुसऱ्याचं धन सांभाळणं सोपं नाही.
स्वतःच हरवलं तर चालतं, दुसऱ्याने तुमच्याकडे दिलेली मौल्यवान वस्तू जर हरवली तर? कोण आहे मुलगी? 2 कुळांचा उद्धार करणारी आहे, आपल्याही घरात त्यांच्या घरात जाणार आहे, त्या घरात दुहिता म्हटलंय तिला अध्यात्म भाषेमध्ये, दोघही कडचं हित सांभाळणार. काय विशेष आहे महाराज मुलींमध्ये. पोरगा जर जन्माला आला तर पोराला प्रत्येक जण, बाप सुद्धा, चला 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 बबल्या, चला ले बो, पळून गेला गेला पळून गेला, विठ्ठल विठ्ठल. पोराला स्वतःहून उचलतो. आणि एक पा ज्यांना ज्यांना मुली असतील त्यांच्या लक्षात येईल, आपण मुलाला बोलवतो आणि या पोरी लहान असतात ना, त्या स्वतःहून आपल्याला लटकतात, पप्पा पप्पा. एवढा फरक आहे. त्या लेकराला उचलावं लागतं. मग काय काय म्हणतात, पोरणा कटाय करा का नाही? हो माय, पोरणा कथा कटाय कर सुट बहीण. ज्याची मुलगी असते त्याला माहिती असतं मुलीचा कधीच कंटाळा होत नाही. स्वतःहून पुरी बापाला लटकतात, असं पप्पा मला घ्या ना. आणि पोराला बोलवावं लागतं, चला चला वय वय तो फुकाय, विठ्ठल विठ्ठल. फारच फरक आहे मुलींमध्ये मुला. 1.5 वर्षाची पोरगी, कुणीच सांगत नाही, हातात झाडू घेते आणि घर झाडायला. चालतं बोलतं ज्ञान आहे, जिवंत. सांगत नाही कोणी. 1.5 वर्षाचं लेकरू झाडू घेते आणि झाडते. कसला तो केर बाहेर काढायचा, तिथल्या तिथे तिथल्या तिथे झाडायला लागली ना. मग काय काय लोक म्हणतात, तटला तडे पुंजा पिराय राहिली. तू मोठ्या मोठ्या 2-2 पोऱ्याच ना, माय दे पलंग काल घेतली गांची हाय, काय दे की राय ना एवढीची. विठ्ठल पण वृत्ती आहे केर काढायची, झाडायची. 1.5 वर्ष, 1.5 वर्षाची पोरगी घर झाडते आणि 4 वर्ष ना भाऊ तटेच के काय राहणार, तटेच पोथाते. आणि जर त्याला कोणी बोललं, अरे तटे पाय निसती जाई ना, गई कितली निश्चल धंदा शेवट लोंगशी. गणच डांगरा अर्धा ना वर उई घ्या तरी त्यात ना हरी पाठ पाठ नाही. अशिक्षित बाया, अशिक्षित माणसं विष्णू सहस्रनाम पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे. लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आणि चांगला डंगरा सारखा डंगरा त्याच्या सांगा विनाय घ्या, नाही मी मागे मागे म्हणून, तू मागे मागेच फिर कुत्रा ना ग. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ पाठ होणे याच्यासारखा बेजबाबदारपणा वारकऱ्याला कोणताच. अशिक्षित लोक. आम्ही रामकथा गेली होती वाड्याला, रामायण चालायचं आमचं. अशिक्षित मजुरी करणाऱ्या बाया, सांगदारकी करणारे माणसं, संपूर्ण हनुमान चालीसा पाठ, सगळा हनुमान चालीसा पाठ. नुसतं आम्ही सुरू करायचं, भूत पिशाच निकट नाही आवे, लगेच पुढे सुशिक्षित लोकांना 3-3 रुपयाचा हनुमान चालीसाचे 500 पुस्तकं वाटलेले. शिकेल का आई हिंदी आमना ध्यान माहित नाही, मरी जाय पावडर पिली. हिंदी जमी राही नाही, तू अमेरिका म्हटलाय. हिंदी मराठी रायटिंग मध्ये काय फरक आहे? लिहिणं तर एकच आहे ना. हिंदी मा अ मराठी मा फ आहे का तू? बेजबाबदारपणा, पुरुष तत्व बेजबाबदार. 3.5 वर्षाची पोरगी होत नाही तोपर्यंत आईजवळ उभी राहते, कणकेचा उंडा घेते, पोळी टाकायची तयारी. 3.5 वर्षाचं लेकरू 4 वर्षाची जमते. आईला सांगते मी पोळी टाकते. आई म्हणते थांब ग बाई,
हाय ती बरं पोयास टाकान काम ना खेळ ना जरची वय ना मोकळी टीव्हीला कार्टून पहा जरशी मैत्रिणीमध्ये कधी फिर राहिली आठ लागली हाय ती बरं पोयास टाकान काम ना कितल्या बी पोया टाक तुम्ही पण नाव लिहायला पण ती म्हणते नाही मला पोळी टाकायचीच आहे आई जवळून उंडा घेते पोळपाट नाही तर मग एखादी ताट उलट मारते आई सारखाच तो उंडा पिठात बुडवते एक लाटणं घेते लाटते 4 वर्षाचं लेकरू पोळी लाटते पोळी लाटली गोल येईल का 4 वर्षाच्या पोळीची पोळी बायांना विचारतो मी गोल येईल का येईल का 8 रोज मी एखादी रोज गोल गिटिंग पोया कासाच्या कात्या कात्या एक टोक आनकवाडीकडे तर दुसरं मोगनकडे पुई आरवी मा तर रोकडं बा हनुमानपती ना ते चिंचोडी राही गाव गाव फिरतो आम्ही सगळं काही बरोबर पाहतो फक्त बोलतो नाही आणि बोलतच तर मग आटलं चुकायला होई तर तथा बेवच 4 वर्षाचं लेकरू पोळी करतोय कुठल्या कुठे बांगलादेशच्या नकाशासारखी आईला सांगते आई मी टाकते तव्यावर नाही का बाई गॅस ओटा किती उंच आहे तुला चटका लागेल मी टाकते दाखव माझ्याकडे नाही 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 मीच टाकणार स्वतः टाकायला गेली गॅस ओटा उंच टाकायला गेली अशी पोळी टाकते तोपर्यंत हा गोरा पान हात लागेल जन चटका मी बी आगाऊपणा करतो पोळी टाकायला गई तू फरून टाकायला गेलो ती पोरगी टाकायला गेली तर टाकायला गेल्या बरोबर तव्यावर हात टेकला गेला चरकन आवाज आला 4 वर्षाचं लेकरू चरकन भागला आईने आवाज ऐकला चटका लागला ना नाही म्हणते हा म्हणणारी पोर अजून पैदा होईल नाही लागलाय चटका पण म्हणते नाही कारण तिला माहिती आहे ही सुरुवात आहे हा तव्याचा चटका आहे कुणाच्या बोलाचे चटके कुणाच्या नजरेचे चटके हजार चटके मला सहन करायचे ही तर सुरुवात आहे चरकन भाजलं गेलं आईने सांगितलं बघू द्या हात चंद्रकोरी सारखा चटका लागलेला गोऱ्या हातावर लाल बंद दिसायचा दुखतंय ना नाही का नाही म्हणते तिला माहिती आहे मी नारी आहे आणि हे नारी जीवन आहे काय म्हणाले साधू नारी जीवनाच्या बाबतीत नारी जीवन सुन तेरी कहानी नारी जीवन दूध है आंखों में पानी आंचल में दूध है आंखों में पानी आंखों में पानी आंचल में दूध है तुम्ही 15 खाली लाख दूध साचवा जगाला दूध पाजा दूध तुमचं पितील पण तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय तुम्हाला जगूही देणार नाही तुम्हाला मरूही देणार नाही आंचल में दूध है आंखों में पानी शेकली स्वतःच्या हाताने आता एवढंच लेकरू ती पोळी ती काय फुगेल का काय खरपूस शेकली जाईल पण जशी दोघं बाजूने शेकली एक ताटली आणली आईला म्हणते हिच्यात टाक आईने टाकली म्हणे मी पप्पांना वाढायला जाते
ताटलीमध्ये घेतली. आई म्हणते अगं गरम आहे, असू दे. चालायला लागली. आईने तिचा हात धरला आणि आवाज दिला आपल्या पतीला, अहो पोळी दीदीने बनवली आहे आणि तुम्हाला वाढायला येते. फार कमी दीदी अशा भाग्यवान आहेत की त्यांचे बाप शुद्धीवर असतात, जेवतात. काही पोरी एवढ्या गुणवान आहेत पण बाप मुतारा ढोसले, बाप सुधवर. कोण म्हणतो दारू पिऊ नये? कोण जाडे? दारू जरूर प्यायची पिणाऱ्यांनी, पण ज्या रोज पडी घ्या त्या रोज सोड द्या. दारूने आपल्याला पाडायला नको, आपणच दारूला चित करायला. कोण म्हणतो तंबाखू खाऊ नये, पण पुडी पडी गई आणि उकली सण खाणं याला काही जीनं म्हणतात की हरामखोर पुडी तू पडली माझा साथ सोडून. 4 दुनिया मना अपमान क्या आणि आणखी उकली लेवानी. विठ्ठल विठ्ठल. दीदी सांगते पप्पा पुढे मी गेली. बापाचं हृदय सुपासारखं झालं, हत्तीच्या कानासारखं झालं. अरे वा दीदी, बेटा तू गेली पोळी 4 वर्षाचं लेकरू आणगोबाई आण आण आण. बाप पाहिल का ही पोळी कच्ची आहे का भाजलेली? का नाही पाहणार? बाप आणि पोरगी असं नातं आहे महाराज, जे भक्त भगवंताचं नातं आहे. ती कच्ची का काय ते न पाहता बापाने पटापट खायला सुरुवात केली. वा दीदी अगदी गोड बनवली ग बाई, जिथे जाशील ना ते घर उजळून निघेल बेटा. आता बहिणीचं एवढं कौतुक होतंय ना, 4 वर्षाच्या 8 वर्षाचा भाऊता झिरा आहे, सैन होणार नाही. लगेच म्हणतो तो बहीण मालबी लायवा. बाप म्हणे कर हो कुत्रा, जिले लय व म्हणा ना तर तू गुडू 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 करत पडशील आणि बहीणला लय व म्हण राहिला. बराच डंगराच ना अजून ध्यान नाही. कोणले मान देऊ, कुठे काय करू. बापले बी अरे कार्य करतस काय बापाला. आता आमच्या समोर येत त्याच्या बापाला सांगायचं ते पोरग तुला म्हण नाही बाला. त्यानं विचारलं कोणचे? तच देखाल काय? तर मन पोऱ्याचे म्हणतो. म्हणतो कसं देखाले? आपला पोऱ्या आपलाच रस्त्याचं कसं काय दिखलं नाही. आणि अहो तुला अरे कार्य करायला त्यान मायच माल त्यांच्यासमोर अरे कार्य करत होतो, मालकाचा मानदी म्हणे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्या बायांनी तारतम्य पाळा. आयुष्य नुसतं नेस्तनाबूत करू नका. नवरा तुमचा आहे, कच्चा खाऊन जा, पण मुलांच्या समोर अरे कार्य करू नका किंवा ताट होऊ नका त्यानावर. जर त्यानं डोकं फिरणं आते काही चिंता नाही फिरायला, तो टाइम गया डोकं फिरावं. आते कसा तरी पैसा दे तरी आणि देत कसा डोका फिरावं. आते बाय दुकान उठाडली दिन का. विठाल काय आहे मुलगी? मुलगी कुणाला कळते? स्वामी रामतीर्थ एकदा विंध्याचल पर्वतातून द्वारकेला चालले होते गुजरात मधून. ते एक अशाच व्यक्ती एका पोरीला खांद्यावर धरून त्या डोंगराळ रस्त्यातून चाललेला काठी टेकायचा. खांद्यावर लेकरू आहे, 8-9 वर्षाची पोरगी आणि असा चाललेला आहे. स्वामी रामतीर्थ आहे, एकदम दणगट शामार सारखा. पहिले कचायला होता त्या, पण परमार्थ चांगलाच अंगेला गेल तिथं. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं खातच गण पण अंगे लागत नाही, दानच सुधी राहत. असं स्वामी रामतीर्थ म्हणजे काय 6 फूट उंचीचा माणूस, एकदम धेप्पाड, भली मोठी काठीत चाललेले. आणि ते सांगायला लागले म्हणे दादा एक काम करा, हे जे बाळ आहे तुमच्या खांद्यावर माझ्याकडे द्या, तुम्ही अशक्त आहेत, तुम्हाला दम लागत असेल चालेल. म्हणाल नाही महाराज राहू द्या. म्हणे बा उतार आला की मी तुमच्याकडे देईल, द्या ना माझ्याकडे, तुम्हाला धाप लागलेले. नाही महाराज चालायला लागले.
दम भरायचा त्या अशक्त व्यक्तीचा. बाबाजींनी सांगितलं माझं ऐका, तुम्हाला ओझं होत असेल ती पोरगी माझ्याकडे द्या. त्याने पोरीला उतरवलं. काय बोलले म्हणे, संन्यासी महात्मा आहेत म्हणून मी तुमच्याशी मर्यादेने बोलतो. दम लागलाय, धाप लागलाय, तुम्ही थकले तिथपर्यंत मी काही बोललो का तुम्हाला? पण तुम्ही काय बोलले? ओझं होतं. या भारतामध्ये कोणत्याच बापाला मुलीचं ओझं होत नाही. पोरीचा संसार जर धोक्यात येत असेल, घटस्फोटापर्यंत मदर जात असेल, तर बाप संताप करतो आणि धमकी देतो की हरामखोरांनो, जी पोटामध्ये सामावली ती का थाटीमध्ये सामावणार नाही का आमच्या? आणि अशा बापाला मुलीचं ओझं होईल का? हाच तो भारत. काय समजलं जायचंय ते मुलींना? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, सत्य ऐसा और भारत देश मेरा, सोने बापाला मुलीचं ओझं होत नाही, होत नव्हतं. पण मागच्या 25-30 वर्षापासून या देशाला सोनोग्राफीचं ग्रहण लागलं. ज्या बापाला मुलीचं ओझं होत नाही तोच बाप गर्भामध्ये आपल्या मुलीला कापायला लागला. याच भूमीत एकदाच एका लेकीचा अपमान झाला होता. द्रौपदीचा 13 वर्ष पाऊस पडला नव्हता. आता किती लेकी मारल्या गेल्या असते. 20 वर्षापूर्वी एक जाहिरात यायची, 15-20 वर्षापूर्वी तो कुठला तरी क्रिकेटर जाहिरात द्यायचा. एक गरोदर स्त्री आणि तिचा पती डॉक्टरांकडे गेले सोनोग्राफीसाठी. ती बाई टेबलवर झोपलेली. डॉक्टरांनी स्टेथोस्कोप घेतला, त्या बाईच्या पोटाला लावला. आतून आवाज यायचा. मुलगी होती. डॉक्टर साहेब मला का मारता, मला जगू द्या ना. मी काय बिघडवले डॉक्टर तुमचं? डॉक्टरांनी स्टेथोस्कोप काढला. त्या बाईच्या नवऱ्याला बोलवलं, इकडे हे कानाला. म्हणे मला काय कळतं? कळेल. लावलं, पोटावर ठेवलं. आतून आवाज आला, पप्पा मला जगू द्या ना, मला का मारता पप्पा? मी तुम्हाला आवडत नाही का? मी तुमच्याकडे अजिबात हट्ट करणार नाही पप्पा. पप्पा मला तुम्ही आवडताय, मी नाही आवडत का तुम्हाला? बापाने स्टेथोस्कोप काढला. पत्नीला म्हणतो, चल उठ आपण घरी चल. का? मुलीचा गर्भ. 3 मुली अगोदर आहे, आता ही अजून 4थी. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करू, हाड उड्यापर्यंत काम करू, पैशाला पैसा साचू. काय पाहिजे लोकांना? हुंडाच पाहिजे ना, पैसाच द्यायचा आहे ना. मग प्रत्येकाने लक्षात ठेवा, इथे इंजिनियर विकत मिळतो, डॉक्टर विकत मिळतो, इथे PSI विकत मिळतो, इथे सर्व प्रकारचे विकत मिळणारे नवरदेव ज्या देशामध्ये आहेत ना, तिथे फक्त पैसा पाहिजे ना. मग एकच काम करा, जोडोनी कापण्यापेक्षा मारण्यापेक्षा काबाड कष्ट करा. आज हे दिवस उगवले नसते. ज्या शान मध्ये वरमाय बसायची, मुली कापून टाकल्या ना.
कुठे नवऱ्या शिल्लक स्वतःहून सांगते मुलाची आई, बाबा आमले काहीच नको, नुसता वस्तूला आपतून बापनी ठेव ठेल जगा. स्वतःनी कापी टाकी तो लाज वाटते का? कशा काय देतील हत्यारांच्या घरामध्ये मुली? खुनी लोक वाट पाहताय. पूर्वी सासूदार बाबा असायचा, सून वाट पाहायची, थोड्याशा गोष्टीवरून माहेरी पोचवून द्यायचे. ती मुलगी तिकडे वाट पाहायची, कधी मला घ्यायला येतील, कधी मला घ्यायला येते. अहो घ्यायला तर सोडा. सासू वाट पाहते, सून कधी येईल, पोराचं लग्न कधी होईल, कधी लग्न होईल. मागे एक 38 वर्षाचा पोरगा त्याचा बाप घेऊन आला माझ्याकडे, बाबा यानं बायोडाटा एखादी पोरू इथं सुचाळा. म्हटलं बेटा तुझं वय काय रे? म्हण बाबा 37 वर्ष 3 महिना. त्यान बाप म्हणे बाबान पाय पडले. तो पाय पडायला वाटणं त्याला टक्कल पडेल होत. म्हणतो तुला अर्ध तिकीट बीचे काही एसटी ना. त्यान बाप म्हणे बाबा दे काय एखादी. म्हणतो आयदा बोतून राग येऊ काही घेऊ, तू याना लालगन करान काही बांधगड मग पड नको, याना गनमो काय खट्टा. विठ्ठल अरे 38 वर्षाची एक केस यान डोक्यावर राहिली. यान लगन कधी होईल? आणि हाऊ कोणता तानाजी माणूस रे पैदा करी? हाऊ कसा तू यानासाठी दारोदार फिर राहिला. कुणी आणली ही वेळ? अपात्र मुलांनी. लग्न होत नाही त्याला जबाबदार पोरच आहेत. जे पात्र आहेत त्यांचे बाप शान मध्ये घरी बसले. बापाचा जो अपमान केला जिकडे तिकडे मुलगी मागायला लावतायत. मुलं पात्र नाहीत. शिक्षणाचं सगळं काही नाही, नोकरीच सगळं काही नाही. ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात क्रांती करा. तनके तनके गए टीव्ही चालू क्या पलंगवर पडे पडे. क्रिकेट मॅच लागणी चालू करताच तो विराट कोहली आउट होई संध्याऱ्यांदा फुकाय म्हणे ते दादा काहीच पडेल नाही. मायला म्हणे मला वाढते, मायने वाढते ना चेंदिली ना निघ्या. पण कॉलेज सुटले, पोरगी घरी आली, 12वीची पोरगी. घरात पाऊल टाकताच बापाचा चेहरा पाहताच पोरी ओळखून घेतात. डीपी बयले वाश ना काहीतरी वयाचे. दप्तर ठेवलं, किचन मध्ये गेली, आईचा चेहरा पाहिला. बापरे, आई बी तडात तड्डी उडाई राहिली. काहीतरी झुमका झुमकी होई जाय. पोरींच्या लक्षात येत, पोरेच नाही ध्यान म्हणा दोस्तार म्हणा यार. अवकाताच बाणावं जाऊ यारवाला. आणि फिर राय ना असा डंगरा 35-35 वर्ष भाऊ घ्या. लग्नेनी दोस्तार बी नाव बी दुसऱ्याने आहेत मग वाकाळ रमाबल्या एक पाहिजे होतं विठाला. आता वाटते ने डंगराचले की आपलं वय कितलं होई गे. आपण मुतारा कथा फिरायलो, यन त्याने आहेत मग नाची कथा राहिलो. आणि त्यामुळे राष्ट्र धोक्यात आहे. ही जी तरुण शक्ती आहे ना, हिची खूप गरज आहे. उद्या भारत तुमच्या हातात आहे, गावं तुमच्यावर आहे. कधी डोळे उघडणार? आयुष्य असून असून किती असणार आहे. आता निम्मे आयुष्य जर असं जात असेल जम बसव. काय कमाई करायची ती 30 वर्षापर्यंत कमवून घ्यावं लागतं. 40 मध्ये स्थिर व्हावं लागतं. 50 नंतर बसून खावं लागतं. 35 वर्षाचे पोरं काही उद्योग नाही. पोरीने पाहिलं, आईला विचारलं, आई काय झालं ग बाई? काय हो बाई इंतून बाप नाही असं जरा जरा गोष्टी होतील. फटाडकनी तोबडा माहिती देऊ. मी ऐकतो पहिलेपासून. मन माय म्हणे नवरा देवरास, नवरा देवरा आहे. तिने मला पासाड देणार नव्हतं. उशाना सापचे कुत्रा. आता बाया गोंधळात आहे. याला देव म्हणसन पूजो का उशान साप म्हणसन काठी आजचे राव देव.
झालं काय नाही ग बाई, तुझ्या पप्पांना भूक लागलेली. दीदी एक काम कर बेटा, ताट वाढलेलं आहे, तुझ्या पप्पांकडे जाय आणि त्यांना जेवायला उठव. माणसांनी लक्ष ठेवा, अर्ध्या तासापूर्वी जिच्या थोबाडीत मारली ना, पोरीला आल्याबरोबर सांगते तुझ्या पप्पांना भूक लागली. बायको मरू द्या, भुके भुके मरीदाच्या कुत्रा विचारणार नाही, तिचं मोल समजून घ्या. पोरगी आली, पप्पा पप्पा जेवायला उठा. दीदी मला भूक नाही आणि मी सांगून देतो एकदाच, म्हणून डोकं फिर जाई बरं, मला जेव म्हणायचं नाही, भूक लागेल चे तिकना मारे आडा पडणार आहे, ताण मार आहे ना. पण मुली असतात महाराज, त्यांच्याकडे काही जादू आहे. कितला का बाप रागायला माने खाली हात घालतात. पप्पा उठा ना, पप्पा मी कॉलेजमधून आले, मला भूक लागली, पण तुम्ही जर जेवले नाहीत ना पप्पा, मी जेवणार नाही. हे पप्पा मी ताट आणलेले, उठा ना प्लीज पप्पा, उठा ना. अहो माझी नात तर मुलाला जर रागावला ना, त्याला पप्पा म्हणत म्हणत काय म्हणते माहिती आहे का, उठा ना ए पप्पुडी. उठून जातो तो एकदम, पप्पुडी म्हणता का रे, तो म्हणे मलाच समजे राहिले नाही, पप्पुडी मालकच काय उठाई देत. लगेच पोरीने ताट ठेवलं, पप्पा घ्या ना बेटा, मला भूक लागलेली नाही आणि ऐकून मायने फोडत मोडानी होती माले, पण ते तू म्हण राहिने भूक लागेल चे, मग तू म्हणते ना दीदी, चला. पोरीने एक घास घेतला, पप्पांना खाऊ घालते, घ्या ना पप्पा. बापाने एक घास उचलला, पोरीला खाऊ घातला, पोरीने बापाला. दोघं बापले जेवायला लागले. दीदी तुम्हाला समजायला दे ना बेटा, नाही तर मी जेवतोच नाही 3-1 महिना. तू मायने फोडच मोडा नव्हते, पण तू ना दीदी. आणि तोपर्यंत बाई तिकडनं विचारते, दीदी तून बापले विचार पापड लावू का, अंगे आणाच का तू पापड ना बाहेर किडा पडणार द्या बडा. पण ज्यांच्या घरात मुली आहे त्या आई वडिलांना समजवू शकतात, ज्यांना मुलीच काय करा. काय मुलगी एवढा अनमोल ठेवाय महाराज आमच्या आयुष्यातला, पण यांचं महत्व कळायच्या आत केव्हा फटाफट फटाफट या मोठ्या होता. खानदेशी मध्ये एक म्हण आहे आपली, बोरणे जात आणि पोरणे जात, मोठे व्हायला टाइम नाही लागत. कधी या पोरी मोठ्या व्हायला लागतात. आई वडिलांमध्ये चर्चा चालायला, या वर्षी करायचं का मुली दिदीचं लग्न. पोरीच्या कानावर येतं, पप्पा थांबा ना अजून 1-2 वर्ष, माझं बोझं व्हायला लागलं का. नाही ग बेटा, योग्य वेळेला तुझ्या घरी तू गेली, पाहिलं जातं सगळं काही. मुलगी पाहायला माणसं यायचे पूर्वी 8-8, 10-10. त्या 8 लोक त्या मुलीकडे पाहायचे, पण एकटी पोरगी 8 लोकांना पाहायची. त्या माणसांच्या नजरेवरून ओळखून घ्यायच्या पोरी, हाय लग्न जमी का नाही जमी, हे माझं रोप पाहतायत, पण यांची नजर पैशावर. 8-8 माणसं यायचे, काय जमाना होता महाराज. 2-2, 3-3 बाया यायच्या, आता बदलून गेलं. एकला पोऱ्यान मायबाप जातो किक मारी चालणार, तथापि त्या 2च जण राहतात. हाऊ पडदा लाव, तो पडदा लाव, खिडकीन पडदा लाव, साना बी लाईलेत जा. पोहे बी आहे, पोरले देखले तर चांगली चांगली चांगली. जाताना मुलाच्या आई वडील सांगायला लागले, ऐका का आम्ही म्हणतो ताई कोणले सांगतात नका, अण्णा भाऊ बंदी असलेलं हे सुद्धा आम्ही, पण आम्ही म्हणतो 2 नवरा बायको आई सांगतात नका. पूर्ण बाप बी म्हणे आई पोर परून दिनच घरी यायचे, आई बी तुम्ही कोणले सांगतात नका. या फसाड्या धंदा कधी पाहिजे निघणार, एकला जावा ना पायरे. विठ्ठल विठ्ठल किती नजरा असायच्या, किती नातेगोते असायचे, सगळं रहस्य माहिती पडायचं. आते काबरो कोची राहणार, लग्न होईल 2-2 महिना मग पार त्या काबरो होई राहण्यात 1.5 पाला. एवढा मोठा गृहस्थ आश्रम
जमलं महाराज मुलीचं लग्न. आणि लग्न जमल्याबरोबर ज्या दिवशी हळद असते, हळदीच्या दिवशी त्या ढोलवर पडते, त्या ऑर्गनवर बोट पडतं, पण त्या ऑर्गनवर बोट फिरत नाही, ते मुलीच्या बापाच्या हृदयावर फिरत. त्याला वाटतं की आमची दिदी आता उद्या जाणार आहे, हे लेकरू आता उद्या निघेल, चिंतेमध्ये असते आई सुद्धा बाप सुद्धा. आणि जशी जशी हळदीची वेळ होते, सगळा समारंभ चालतो, हळद लागते. काही कामानिमित्त मुलीचा बाप घरात यायला लागला तर पत्नीला रडताना पाहिलं, आणि रडताना पाहिल्याबरोबर म्हणतो, का ग काय झालं, काही वाद वगैरे झाला? म्हणाले नाही. मग काय? तिला पहा दिदीला हळद लागल्यापासून तिच्या मैत्रिणींमध्ये एवढी रडते, डोळे लाल झाले ओ पोरीचे. तुम्ही जाणं तिला समजा ना. निधड्या छातीचा वीर बाप, 95 किलो वजनाचा, पण पत्नीला हात जोडतो. हायदे तुम्हाला काही भी काम सांग, फक्त तिला समोर जावं नको. तिला हळद लावलेलं पाहिलं ना, माझ्या हातापासून धारा लागायला लागल्या की या पोरीला एक शब्द जर जोरात दरडवून बोललं तर ही घळाघळा रडते. हिच्या घरी हिच्या मनाचा कोणी विचार करेल का? या पोरीचं कसं होईल? जर 2 शब्द कोणी बोललं, ही जेवण करेल का? बाई ग, मला तिच्या समोर नको पाठवू, खूप मोठं काम आहे उद्या. दुसरा दिवस उजाडतो, जेवणावळ दिली जाते, पोट भरून लोक जेवतात, आशीर्वाद देण्यासाठी आले. एक अतिथी आला नेमका मुलीच्या बापाजवळ आणि विचारतो की दादा ही पंगत कशाची आहे? त्याने सांगितलं, म्हणे तुम्ही अतिथी आहेत का? म्हणे हो. म्हणे माझ्याच काळजाचा तुकडा माझ्याच हाताने कापून लांब फेकून द्यायची ही पंगत दिलेली आहे. पोटभर जेवण करा, पण लेकराला आशीर्वाद द्या की ही जिथेही जाईल त्या ठिकाणी ती सुखी राहिली पाहिजे. लग्नामध्ये जेवणावळ चालते, सगळं काही चालतं. हे सगळं 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 चालत असताना कन्यादान होत असतं. कन्यादानासाठी दोघंकडचे माता पिता बसतात. दोघंही माता पिता, मुलाचे आई वडील इन्चार्ज होतात आणि मुलीचे आई वडील डिस्चार्ज होतात. आणि या दोघांच्या मध्ये समोर कन्या बसलेली असते, तर तिथूनच त्या कन्येची अवस्था कशी होते? ग्रहण नंतर लागणार आहे, पण वेद लागतात तेव्हापासून पोरींना वेद लागतात. पाणी सोडलं, ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला, ज्या बापाच्या पोटी जन्म घेतला, त्यांनी पाणी सोडलं माझ्या नावावर. हे सत्य बेटे हो.
ज्या कुळामध्ये तुम्ही जन्म घेता, ज्या गोत्रामध्ये तुम्ही जन्म घेता, माणसाचं कुळगोत्र कधी बदलतं? मेल्यावर. हे जे पाणी सोडलं जातं ना, बापाने पाणी सोडणं म्हणजे तर्पण विधी आहे. तू आमच्या कुळातून गेली, आमच्या कुळाशी गोत्राशी तुझा काही एक संबंध नाही, हे कधी म्हटलं जातं? वर्ष श्राद्धाच्या वेळेस. ते जिवंतपणे तुमच्या नशिबी आहे. ज्या कुळामध्ये जन्म घेतला ते कुळ तुमचं नाही, ज्या घरामध्ये जन्म घेतला ते घर तुमचं नाही, त्या मालमत्तेवर तुमचा अधिकार नाही. हे तुम्हाला माहिती आहे, तरी बापावर की हा सगळी संपत्ती माझ्या भावांना देणार आहे. इथे सगळं ऐश्वर्य मागतात. संतू तसंच झालंय आपलं. या ऐश्वर्यवंताचे बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, पण आम्हाला रडवण्यात त्याला मजा वाटते ना. आम्हाला मंजूर आहे ते. कन्यादान केलं जातं, पाणी सोडलं गेलं, असा विधी आहे आपल्याकडे. खानदेशात तरी बापाने गणपती घेतलेला असतो. गणपती म्हणजे ज्ञान. बापाच्या देव्हाऱ्यात ती पोरगी आणि तिचा पती येतो. तोपर्यंत मुलाकडच्या बायाच आहे, दोघकडच्या, मुलाकडच्या बाया आणि मुलीकडच्या बायांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मुलाकडच्या बाया आम्ही मुलाकडच्या आहोत हा एक अभिमान आहे, आणि मुलीकडच्या विनंती करत असतात, मानपान करत असतात, पाया पडत असतात. काही काही ठिकाणी या नवरींचा लग्न मंडपातच अपमान केला जातो. काही काही ननंदा त्यांच्या आईला सांगतात, त्या मानपानच्या त्या वाट्या वगैरे लावलेल्या. एक ननीन 3 मायलदा काढे नवरी जोडे पटे ओ माडी देख देख वाट्या देख कडले. ती नवरी देखे 3 कडे, तू हायत फिटू दे, तुले नाही जाडले चित्र्या लावत काढी दाखलीन लग्न लायलचे मन मायनी ते एवढल्या वाट्याला यातून मायल तगाऱ्या लावून चालतो. बायांनीच समजून घ्या, माणसांची चूक नाही. लग्नांमध्ये 75% गोंधळ तुमच्यामुळेच होतात. ती मन पाय पडली नाही, ती मन पाय पडली नाही, ती नवरीना कान उगाडा ना दायक वरीस तून चुलती का मन पाय पडली नाही. ती नवरीने उभी सांगते ना मन चुलती मरी गई, तू जित्ती आहे ना. या किरकोळ गोष्टी लावून धराल का एवढा मोठा श्री जन्म मिळालेला. गुजरात मध्ये अशी एक पद्धत आहे महाराज. नवरीची विदाई बापाचं घर सोडताना तिकडे एक स्वतंत्र वाद्य असतं, नवरदेवाकडनं आणलेलं. ढोल असतात त्याच्यामध्ये. नवरदेवाकडच्या बाया सांगतात, विचारतात एकीला, जी प्रमुख तिने तिच्या नवऱ्याला विचार, बधू पती घे हमना हेडवानो चालवानो आपला घेर થઈ ગયો ને બધો. તેને सांगितलं हा બધું થઈ ગયો. लगेच ती बाई आवाज देते, ओ भाई ढोलीडा.
असतं काय वागायचं असतं मला आईला विचारू द्या माझी आई सांगेल पती ही शत्रू षडम परो धर्म भयाव तद बंधूनाम ते कल्याण्यम प्रजानाम जाडू पोषणम मला विचारायचं आहे हमें पूछना है एक बाई आली सांगते काय ग 20 वर्षापर्यंत माहेरी होते तेव्हा नाही विचार झालं आणि आता विचारतोय मग जीव्यात काही तसंच आहे 60-65 वर्षाची होईपर्यंत गळ्यात माळा नाही आणि आता मृत्यू जवळ दिसतोय आता माळा टाकायचं म्हणतात आता यमाचा पाहुणा प्राणी होय आता निघायची वेळ आली मुरीच्या खांद्यावर हात ठेवून नवरदेव तिच्या बापाच्या देव्हाऱ्यापर्यंत त्या देव्हाऱ्यामध्ये गणेश देवता ठेवलेली असते पोरीच्या हातात तांदूळ दिले जातात ओंजळीत त्याच्यात गणपती ठेवला जातो माहेरची एक बाई सांगते ही ज्ञान देवता तुझ्या बरोबर घेऊन जा आपल्या स्त्रियांसाठी एकच नियम एकच धर्म एकच व्रत आहे दुसरं काहीही करायचं नाही फक्त एकही धर्म एक व्रत नियम कायम पतिपद प्रेम पतिपद प्रेम हातात गणेश देवता दिली जाते जा बेटा ज्ञानच तुझं संरक्षण करेल आणि सगळ्या पोरींना एकच सांगणे तुम्हाला मिसगाईड करणारे भेटतील गोड बोलणारे भेटतील पण तुमचा अपमान कसा होईल तुमच्या आईचा अपमान कसा होईल तुमच्या बापाला शर्मेने मान कशी खाली घालावी लागेल असं चुकीचंही मार्गदर्शन करणारे भेटतील पण ज्ञान जागृत ठेवा ती पोरगी निघत असताना घरातून तांदूळ सांडत सांडत निघते का मी गेल्यानंतर हे घर धनधान्याने भरलेलं असावं का हे माझ्या बापाचं घर आहे फार जीव पोरींचा बापा तांदूळ सांडत 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 बाहेर निघतात जायच्या अगोदर सर्वप्रथम पोरी कोणाला भेटतात मी बायांना विचारतो सर्वप्रथम कोणाला आई आई असा प्रेमाचा समुद्र आहे त्याला उपमा कोणताच कीर्तनकार देऊ शकत नाही देव काय सांगू आईच्या बाबतीत आता एक सिरियल चालू आहे आई काय करते आई काहीच करत नाही आई सगळं काही करते
हे जे तुम्ही आपण बसलोत ना, आईच्या हिश्श्याचे लाडू सुद्धा आपण खाऊन बसलो. आई सांगायची आपल्याला, तू काय भाऊ, तू खादा की मन पोट भरेल सारखं. लाजा वाटल्या आपल्याला कधी हिच्या हिश्श्याचे आपण खाल्लेले. आता हिचा हिस्सा स्वतंत्र असावा नाही ना. सर्वप्रथम आईकडे जाते, आईला मिठी मारते, पोरगी सांगते, आई मी निघू. आई राहा म्हणू शकत नाही, जा म्हणू शकत नाही, पण आई स्वतःसाठी कोणाकडेच काही मागत नाही हो, कधीच नाही. आईने एकच सांगितलं पोरीला, बेटा जाग बाई, पण तुझ्या बापाचं नाक राख, तुझ्या बापाचं नाव सांभाळ बेटा. या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया बसल्या तिथे, यांना सासू मारून बसायची सुना. या ज्या म्हाताऱ्या आहेत ना, यांना विचार, नवरा लाकूड पाहत नव्हता, काठी पाहत नव्हता, बूट पाहत नव्हता, असे मारायचे. या बायांना जर विचारलं तुम्ही काय एवढं सहन केलं, त्यांनी एकच सांगितलं की बापाच्या मंडपातून निघताना आईला शब्द दिलेला होता, माझ्या बापाचं नाव राखेल. त्या बापाच्या नावासाठी यांनी सगळं सहन केलं. आणि बाप जिवंत असताना दारू पिणारे हरामखोर, त्यांना लाज नाही वाटत बापाच्या प्रापर्त्या विकताना. विठ्ठल विठ्ठल. पुरी आई, अगं मी होते बाई पप्पांची तुझी कुरबुर व्हायची, मी सांभाळायची. आता मी लहान दीदी सावलीसारखी माझ्या मागे असायची ग बाई तू, पण हे राणी तुला सोडायची वेळ आली ग. फार आठवण येईल ग बाई तुझी. भावा हे सख्या, खेळताना तुला खूप मारलं गेलं असेल रे, पण मनात धरू नको. नाही ग ताई, तू मला आता तुला पटेल एवढ्या चिमट्या घे, मला दुःख नाही होणार, पण तू चालली ना खूप दुःख होईल ग बाई. सगळ्यांना भेटत 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 प्रेमाचा हिमालय बाप त्याला भेटते. बापाला विचारते पोरगी, बाप्पा येऊ. पप्पा आई खूप कष्ट करते, आईकडे पहा पप्पा, मी गेल्यानंतर आईला उलट बोलू नका. बाप सांगतो, बेटा तुझी शपथ आहे, नाही बोलणार मी आजपासून, तुला वचन देतो मी. निघते पोरगी, अंगणात येते आणि त्या वास्तूकडे फिरवून पाहते. काय पाहते? हे माझ्या बापाचं घर आहे. तिला माहितीये माझं नाही, माझा अधिकार नाही, पण माझ्या बापाचं आहे. माझ्या मित्र धुळ्याला दीक्षित मी घर बांधलं तेव्हा त्यांच्या पोरीने मला सुचवलं की काका घर बांधाल तर घराचं नाव ठेवा बापाचं घर. मी घराचं नाव ठेवलं मिथिला. पोरीला समजलं, म्हणे तुम्हाला काय सांगितलं होतं काका? बापाचं घर. म्हटलं बापाच्या घराचं नाव बापाचं घर आहे, पण बापाच्या नगरीचं नाव मिथिला आहे. बापाचं गाव नुसतं घरच नाही. सीता जात असताना जनक राजे धाय धाय रडले, शकुंतला जात असताना कण्व ऋषी रडले. मुलगी ज्यावेळेस निघाली त्या घराकडे अगदी मागे वळून पाहते, अगदी तैसे झाले माझ्या
ज्या वेळेस ती मुलगी निघते, संताजी महाराज सांगतायत जगद्गुरु, त्या पोरीसारखी माझी अवस्था झाली। जशी ती पोरगी वाहनामध्ये बसली जायला लागते, मागे फिरून फिरून पाहते बापाचं गाव, गल्लीतून गाडी चालली, ही माझ्या बापाची गल्ली, हे आमचं वार, गावाच्या बाहेर आली, हे माझी शाळा, गाडी चालायला लागली पुढे, हे माझ्या गावचं शिवार, लांब 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 जायला लागले। एका टेकडीवर गुराखी मेंढ्या शेळ्या चारत होते, तिथे बासरी वाजवणारा गुराखी, ही बासरी माझ्या माहेरची आहे, या बासरीचे स्वर माझ्या माहेरचे आहेत। मागे फिरून पाहिलं, मंदिरावरचा ध्वजस्तंभ फक्त दिसत होता, तोही कमी कमी व्हायला लागला। ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर, अगदी तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशव। पुरी सासरी येतात, सासरी जरी आल्या पण कायम चिंतन माहेरचं असतं। ज्या गावात जन्माला आल्या, ज्या घरात जन्माला आल्या, 18-18, 20-20 वर्ष वाढल्या, निघेल मनातून फटक्या बोलताना बोलून टाकतात काही काही बाया, आई बडा इधर ना पडा, काय माठ राहण्याचे, तू 50 वर्षाची, ती पोर 20 वर्षाची आहे, केवढं कोमल हृदय तिचं, आई बडा सोडणं पडा, बोलायला सोपं आहे, कायमचं माहेर विसरता येईल का? या 90-90 वर्षाच्या बाया बसल्या, तुमचा बाप गेला का मनातून, माहेर गेलं का मनातून? आजही तुम्ही तिथे गेल्या, काय राहिलं तर मायचे का बापचे का कोणचे, पण तरी तुम्हाला वाटतं हे माझं माहेर, माहेर माहेर माहेर, माय जितकी तो माहेर राहा, माय सरी बट चेटी, आई जोपर्यंत जिवंत आहे, माय माडी ऐराणी मा, जवलग माय जितकी तवलग तुम्ही पिशा फक्त पक्क्याली जा, ती बरीच दी, असं भरलं जातं। अहो आता आमच्या पोरी येतात, आबादानी आहे त्यांच्या घरी, पण आमनी करणी बाई काही चव शक गड्डा कोणी भेटत नाही का त्यातलं गावल्या, पण आम ना प्रीत मातला एक गड्डा काढी ती पिचिम खुपची शेवगान शेंगा अशा वाकाडीन उकाडीन ती गडी 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 करेन त्या छत्री नागत उघड्यात, पण तरी पिजिमा मी सांगू ती नाडी तुटी जाय, काही नाही तुटत। सुनबाई सांगायची, आई ती नाडी खरंच तुटत, काही नाही तुटत, आणि गई तुटी, लगेच युरियन रिकामी तैली आणि आई पिचोडत त्यांना मग खूपच, आणि ती पोर म्हणे मला आई दारांना लाज वाटत, ली जाय माय जितकी शेतवच भेटली, ले जा तीन घर ली गई, 5 रुपयानं द्वारानं पिंड होय, 3 गाव दुकाने फुकाई यात का, पोरगी माझ्याकडे आली, मी 500 नोट काढी संधी दिली, पण 500 नोटला किंमत, त्या मायना आतल्या त्या शेवगान शेंगा 300 वर्णन, अशा कशात चवदार लागेल, अशा कशात चवदार लागेल, आणि म्हणतो 500 रुपया, आता गली तरी पळत माय आहे तोपर्यंत भेटतील, पण एक पक्क लक्षात ठेवा, माय जर मरी गई त्या पिशा गुंडाई संख्या द्या, कारण आता तुम्ही आई झालेले आहे, तुमच्या मुली येतील, त्या पिशव्यात त्यांच्यासाठी वापरा, त्या पिशा आता माहेरी नेऊ नका, माय मरताच पर्स निघण्या, पिशा बिडी घ्या, माय मरी गेलं त्या जरा जरा स्पर्श एडल्या एडल्या दोपत्या त्या रेडू नगर, पहिले माणसे रेडू फिरायला, त्या बाया त्या पिचोड्या फिराय राहिल्या, त्या तरी गाणं म्हणत या मुक्का सिनेमा, एवढीची पर्स उघाडत काय एवढसा कंगवा, एवढी लिपस्टिकनी बाटली, असं मुसळाला चोपडानं, डोळ्या डोळ्या चोपडानं उई ती पर्स घेऊन चालल्या, तोपर्यंत तुमची भाऊजाई तिच्या मुलीला सांगून देते, तुमच्या बाचीला आत्याने पर्स मागेले, आत्याला सांग मला आवडणे,
ती भाची येते आणि आत्याला सांगते, आत्या मला ही पर्स दाखिदा ना, मला एकदम आवडली. आता भाची म्हणजे एकदम आवडते बाहेर. भाऊनी पोर म्हणजे एकदम जीव वाईट टाका नको. भाऊ आपला भाऊजाई परकानी, पण तिनाच पोटणी भाषी आपलाच गोतनी. खानदेशी कविता आहे ती आपल्या. भाचीनोर इतका कसा जी ले बेटा पर्स देऊन टाकली. त्या बायांना समजत नाही का ह्या पोरीने पर्स मागितली. तिसना ध्यानमाही जास्त की इले येईन मायने येईन कान भरेल हाय मागते नाही आपला. हळूच विचारतात त्या पोरीनं 100ची नोट देताना, घे बेटा राहू दे तुला. हाय तू पर्स कस काय मागी म्हण पाहिजे, तुम्ही कस काय मध्ये मालमन मायन सांगत फाडात ना किडा. मग तिने आजी पाहिजे तुम्ही पिशा बरी भरीली जायला होत्या, आता तिला पर्स रिकामी कर द्या ना. माहेर आहे ते. सासरी नंतर पुरी एकदम माहेर विसरत नाही. पती घरी असताना आनंदी, सासराबा घरी असताना आनंदी. दुपारी पोरी ना एका चुलत सासूने विचारलं त्या पोरीला, म्हणे का ग बेटा तू दुपारी अशी नाराज का होते? का मग तिच्या सासूलाही समोर बोलवलं. तिची सासू काय सांगायला लागली सगळ्या बायांनी ऐकून. सुनेला जवळ घेतलं ना, आपल्या जाऊबाईला जठानेल चांगरायने सुनेला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगते आपल्या जठानेला, ताई लेकराचं वय तरी काय हो, 20 वर्षाची पोरगी, आई वडिलांना सोडून आलं लेकरू. त्या पोरीने पाहिलं माझ्या सासूने मला लेकरू म्हटलेलं आहे, माझ्या डोक्यावरून हात फिरवलाय. इथे बसलेल्या ज्या ज्या बाया सासू असतील समध्याबाईसले मी हात जोडी विचार राहिलो, एका दिन उन्हा डोकावर हात फिरायच्या का फिरवलाय, जवळ घेतलंय लेकराला. कधी म्हटले, ज्यांनी म्हटले असतील त्यांना सोन्याचेच दिवस आहे. आणि या लाडू दिनात का तिने, या करंजा काळात का तिने, तिने म्हणजे कोणी, चितानमाई. दशरथ राजान बायका चितानमाईल बोल राहिल्या. या देशात दुष्काळ का पडतोय, वाईट दिवस का येत आहेत? मानलं कधी सुनेला लेकरू आपलं? सांगितलं बेटा यायचं ना का दुपारी बसायचं आमच्या घरी. चुलत सासू सांगते आमच्या मुली आहेत तुझ्या नंद आहेत त्यांच्यामध्ये बोलायचं. पण ती पोरगी सांगते बैसता कोणा पे नाही समाधान, विवरे मन तेचे सोयी, घडी घडी मज आठवे माहेर, न पडे विसर क्षण भरी. तुकोबा सांगतात संतू अगदी त्या मुलीसारखी माझी अवस्था झालेली आहे. हे सगळं सांगत असताना मुलगी सासरी गेली, तिचं लक्ष लागत नाही. आई समजावून सांगते नाही बहीण तू तटे नाना पडी नाही हो माय, ती पण सासूचे कधी आडी तेवढी भूकच, काही बी बोलत घरी माराया मारत, जराची बाकर चुकणी की गली माली जात त्या काळात नाही हो बहीण तुम्ही तरी बरी आहे म्हणे. 3 बाई होती, पण तिथेच नांदावं लागतं. हो नाही करत एक पोरगा झाला, आणखी 2-3 वरी जायत, आणखी एक पोर होई घ्या, पोरणी आवस होती, आणखी 2 वरीच पोर होई. मोठा पोऱ्या 12वी मा जाई पडणार, दाखला 10वी मा, पोर 8वी मा. घर नवरा नोकरीले, इकडे पप्पा आजारी पडले, पप्पानी या आधी आई बहिणीला घडी. आता पप्पा मुलाला सांगतोय म्हण बावड्या अरे आपली बेबीला फोन लावले, मला बोलते यादी नाही ना बोलते, बापाला मुलीची आठवण येते. हाय ना तिला म्हणा रातभर काय येत नाही, तिनं हात नाही काय मसाला आणि पाठवड्यासनी भाजी कासू अशी चवी जाई बरोबर बघ तिला रातभर काय या ना. बावड्याने फोन हॅलो बेबाई अवीन पप्पा म्हणणं हे तू रातभर काही येत नाही, ये देख तू ना पाठवड्यातली भाजी खायला बोलते आधी नाही पप्पासले. ती म्हणे देख म्हणे भो तुला म्हणणं गोट करायचे पप्पान तब्येत खराबचे ते मालबीनी रोखला गेला होता, पण देख काटे फायटे तुम्ही पाहुणा डबा करणं पडत. हाय पोरण्यारी 12वी मा जाई बटणी तिला म्हणा ते काला मोड देणं पडत, तिने डोकं घाल देणं पडत, मोठा पोऱ्यांना डबा बनवणं पडत. अहो मधलानी ट्युशन राहत आणि आमण्यात एक त्या डोबडान मसाळान आमनं कापूस पुटिय त्यासाठी आपली आता गाऱ्या म्हणे मी तुला बाप सांगी राहिलो कधी आपल्या तगाऱ्या विचार राहिलो नाही म्हणे भाऊ तू आता एक काम कर पप्पानं जर या काही करता काही विगे मला लवकर फोन लावजो मी दर्जा पाहिन भूक दिसू. हीच का ती बेबाताई मंडपात रडणारी, हीच का ती बेबाताई सासरी लक्ष न लागणारी. नाही समाधान झालं मग दाखला बदलला अभंगाच्या 30
दाखला कमी वाटला जगद्गुरूंना म्हणून लगेच मुलाकडे चुकली या माय बाळा हरू हरू पाय. छोटस पोरग, कल्पना करा इथे जवळ मोठी यात्रा, मोठी कितली मोठी, ढाडरे ढाडरे का ना, बरं बरं बरं. मग असं मोठी यात्रा भरणार का? आणि खेड्यावरच्या बाया, आता परिसरात मोठी यात्रा भरते, मग खेड्यातल्या बाया एकत्र आल्या सगळ्या गल्ली गल्लीमधल्या, आणि त्या ठरवायला लागल्या बाया सकाळी जत्राला चालला नको बाप, आता जत्राला जाऊ जत्राला जाऊ. तो काळ होता जुना. मग कोणतरी गाडं ठरवलं, बाया जमल्या, एक एक करत दुसरी, दुसरी करत तिसरी, बागी 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 14 बाया बाया. गाड एक एक बाईनं एक एक पोरग, कितला जाय 14 जुन हाकलणार मातीन का त्या गाडा. मग पण जसं सुरू झालं, आज संध्याकाळी उद्या जायचंय बा, घरांमध्ये चर्चा सुरू झाल्या, जत्राला जावांची सकाळी जत्राला जावांची तवशीन त्या पोरगा ज्यान त्यान मायपा, मी गोड जेवली जो, दुसरं मी पायनावर पडचो, तिसरं पोरग मी पान कासू, बेरडच होत गरबा ते पान कावन म्हणजे तरी. चौथं पोरे सांगे मी चटा लावतो की फिरकी, त्यान बाप चटाकी. जे जसं असेल तसं. उद्या जायचं ठरलं, गाडं गे दुपारलं जायचं ठरलं, ते पोरग न्यार ती मायना पदर वडे, मी पायनावर पडतो होणार आहे ते जत्रा कथी आपण कथा, ते डाडर कथा आपण कथा फिरायला होतं अजून आनकवाडी पहा तरी जातो कवय. हो नाही तवशीन सासू आयदा तुला सांगायचं, तू मन पोऱ्याला चाल नाही, म्हणजे नातुले बी पोऱ्या म्हणे बा, लाड लाड पोऱ्या मन पोऱ्याला चाल नाही, तुली चाल नाही मन पोऱ्याले. पण जर काही करता काही जाय म्हणे अवमाना पोऱ्या, तुम्ही पोऱ्यात आता पिचन पडेल अवमानाची, पण लिचाल नाही. जर पोऱ्याला काही करता काही जाय तथा एखादी डीपीवर चढी जायचो, जर हुनी कर जितती आणि ते पोरग ऐदल्ली न्यारी सुधरू दे नी, आणि ते पोरग मी पायनावर पडतो, थांब रे मध्ये जायचो, पहिले गाडावर पटणार. या ना पहिलेच तटे 13-14 पोरे भट्या, समजा पोरे कुठला तरी भटणार, बाईला जागा कुठची, बाकीच्या बाजू बाया त्या माणसे सैन करले, येरा मांडीवर बट जातील, कडली बट जातील, माणसांना चालतं. बाया तटे ती बघितली पोऱ्या टोकाला लागणे, आपला नंबर लागे का चिकना पहिले बट्टीन आडत एवढं बोलाल तुम ना आत कोणी तरी का. विठाल विठाल त्या बाकीने बाया उभीन आत ये ना वांज ना बटणी अंजना बे चालण्या विमलताई अंजनाताई दवार का माय दमता तवच ना नावे आते नाही, आता माधुरी गेले बट जाऊ द्या. चाललं गाड ती जत्राना पायना दिकऱ्या ना दाटीनच पोरेच न सुरू, मी पायनावर पडतो, मी गोड जेवली सू एक पोऱ्या, मी ती पुंगानी लिसू अशी फुकी की दूर लोंदा तिन्ही बेंगडी करी या. आई पुंगानी आमना नातू कथा देखील ना 3 वरीस ना, आणि तो ते बाबा मला ती पिपाणी पाहिजे, कोणती रे ती फुकतात तटलो दास आवाज सोडतात आधी गुंडाळ्यात ये. ती पुंगानी रामबू आणि मी वोंड्या नागनाथ हिंगोली जिल्हा लोन कीर्तनले गौत जठे बी उतरून त्या दुकानी तर सांगो बी काय कोणती पुंगानी, ते मराठी बोलणारे लोक. आता मी त्यांच्यामध्ये जायचो, एक बाई दुकानावर भेटेल, म्हटलं ताई ती पिपाणी आहे का तुमच्याकडे, म्हणजे कोणी, म्हणजे ती फुकतात तटलं जा सांगे आधी 3 इयर नाही बाबा, घर होणं की ते किरकोळ ती पुंगानीच माहिती. आणि ती पुंगानी 41 स्टँडकडे पायटे विकणारा दिकणार म्हणतो जिथल्या होतील तिथल्या दिदी केवढालचे म्हणे 20 रुपयाला एक 10 घे 200 रुपयाला. अंगण महिनच मी 2 पुंगाने पुकू आई तटलो जायचं नाटलो विठाल म्हणतो वाजा
ते पोरग मला पुंगानी पाहिजे. अरे तुम्ही जत्रा मात या आले बा. ते गाडीवाल्याने गाडी उभी केली. थोड्या बाया उतरण्यात. आता उतरण्यात म्हणजे 12 करण्या 12 बाया चालण्यात. जत्रा म्हणते म्हणजे काय, ऐकणारा लिहिणारा, काही गाव मातला टुकार दांगडो घालणारा. तसेच दांगडो चाल रहा है ना. एका दांडगा चाल नाही घ्या बाहेर 65 वर्षना म्हातारा जिलबी पाड रहा है ना. 65 वर्षाचा म्हातारा म्हणून गाव माठ्याला नेले आपला. आणि अहो त्याला विचारे करे जिलबी काय भाव दिनी का रे. तो दल्ला त्याने यांपेक्षा म्हण ना तू मोठा आहे पण मी आधी पोटसाठी यांचे. हा म्हातारा म्हणायचं भाऊ 120 रुपये किलो. नेमान सांग आता 120 ना आईची ना भावच्या. अरे आईची कथा 120 कथा 60 रुपये लाव. नाही दादा परवडून तुला दुकान ठेवायचं का नाही. त्याने वय केली ना की यानं काही लगन जमावून नाही. अहो असा मुंजा मुल 60 रुपयाची लग्न तशी लग्न 1 किलो मोज दे बस ना. माझा शेवलाय पाहिजे शेव दे 2-4 घास खाजा. पाणी आण रे कदलला या फक्त गाव मग ड्रुक करतो. आणि बाहेर गावले जर शानपणा गया तर शीतकाल गटोडा बांधीसन येतो बाहेर चालत. ज्याले शानपणा करणं त्यांनी पंढरपूरनी जत्रा मागवपणा कर दे. तडे दुनियाना सज्जन बियल राहत असन दुनियाना नीज बियल राहत. एक दिवस मनान पहिले आपला मुसडाम 2-3 दिवस पंढरीची यात्रा येतात. हा या जत्राच मध्ये की जाणे आपलं. तोपर्यंत त्याचा एक मित्र आला. काय भाव दिनी बाबा जिलबी म्हण भाऊ 120 रुपये. तोच ना एक घरमा 2 भाव करत का रे. तो म्हण भाऊचे तो म्हण बाबा वानगी लिहू का लिह द्या चकुईवर चकुई 1, 2, 5, 18. तो म्हणे कर तू वानगी पुरत्या ठेवशी का काय पडील वानगी उभा अशी वानगी देख नाही राहत द्या अर्धा की. हा मध्ये बसला तोपर्यंत तो पहिला आला. हा बाबा तो नीटच झाला मग काऊन झाला. त्या मन पैसा द्या यात पिढी का तुले तुला पैसे देणार ना. तो म्हणे नाही हो दादा तुम्ही ऑर्डर दिली कावाला बसणार तुम्ही पैसा द्याल नाही ना दादा तुम्ही देणार म्हणजे तुला द्या ना पडी का. तोपर्यंत दुसरा मजार दिलो ना. भाऊ त्या दांगडो मग मी तुला 100 नोट दिली ती याद ठेव बरं. तो म्हणे हो म्हणा बाबी यांनी तर दिनाच मी अवकाश 100 नाही माही राहिला आहे. म्हणे भाऊ तुम्ही दिना शानपणा कराय ना का द्या काढूत का तुले. ती गरम गरम जिलबीनी परा गर्दी. आता गर्दीत फेकल्यामुळे काय विचारता. काही बाया बेलाली राहीन त्यात, काही बांडाटा राहीन त्यात, काही बाया बांगड्यावर राहीन त्यात. आज सगळ्याच बाया काही अशा पाठवतील पदरली सन बट्टीने. ती गरम गरम जिलबी चकोया उलट्या. ओ माय गरम जिलबी पडे. कोणी कथा पय तर कोणी कथा पय. आणि त्या पया मग ह्याच पोरेसने आवाज दिली ना दंगल दंगल. आता दंगल म्हटलं लोक साधे पळतील का. कोणी कथा पय तर कोणी कथा पय. ती एक बहिणी बांगड्या बरेल तशीच पय तो कसार म्हणे ओ बहीण पैसा उठणार पैसा बांगड्या बोगन टरक एक बहीण बोगना समज पय. आणि ह्या पळापळमध्ये ज्याला जिकडे पटेल तिकडे लोक दंगल दंगल. आता दंगल आणि तता द्या मी गोड जेवलीचो मी पायनावर पडतो याची माहितीच नाही आता काय होईल आहे. त्या पायनावरच अटकेल पायनावाला पैया दंगल या न्यारा कर फिरेल. आणि तशाच हे पोरग चाललं मला गोड जेव पाहिजे मला गोड जेव पाहिजे. त्याचा हात धरलेला आहे पप्या असे सांगत आपण. आणि गर्दी मग तिकडनं लोंढा सुटला गर्दीचा. काय झालं दंगल दंगल पळापळीमध्ये कोणी कोणाच्या अंगावर पाय ठेवतो कोणी कुठे पळतं. आणि तसंच या पप्प्याचा बोट सुटला आणि एकदम हा मम्मी 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 ती बहिणी पप्प्या 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 मम्मी
सगळे पळापळ चेंगराचेंगरी आणि त्या पळापळमध्ये ते पोरग रडायचं मम्मी 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 एका सज्जन माणसाच्या हातात. म्हणून बेटा हे बाई चिंता करू नको आपण पोलीस मदत केंद्रावर जाऊ. काय तू पेढे खातो का? नाही नाही मम्मी. बेटा तू गोडशेव घेतो का? गोडशेवसाठी किरायन बरं तुला गोडशेव घेऊन देऊ का? नाही नाही मम्मी मम्मी. पोरग रडायचं. आता कसं तरी त्याने त्या सज्जनाने पोलीस मदत केंद्रात आणलं. त्यांनी त्या जीप गाडीवरती पोरग बसवलं. एक पोलीस आरोळ्या मारत चालला. हे लाल काळ्या चौकडी असं असलेलं शर्ट घातलेलं आहे. सैराटमधल्या परशासारख्या रंगाचं शर्ट आहे. हा पोरगा नुसता मम्मी मम्मी म्हणतोय. पोलिसांनी त्याला विचारलं तुझं नाव काय? म्हणे पप्प्या. म्हणे आईचं नाव काय रे? मम्मी. बापाचं नाव काय रे? पप्प्या. आई दुकान कसं लागी? आणि असा येडा बी सायन्सला ऍडमिशन लिहा खरंच दुकान लागे काय याच नाही. विठाल विठाल उठून गेलेलो. ती बहीण म्हणा पप्प्या म्हणा पप्प्या बहीण तल्ली माल गरमाल येणार नाही माय. ती माल माठ टाकी शिलगाई ती माल पहिलं सांगे पोरेल्ली जाऊ नको. पप्प्या पप्प्या. ती बहिणी न्यारी दाखवी भटी गई. बाकीने बाया त्या गाड्यावाला ओ भाऊ हो द्या गाडावाला तो का आता अरे बहिणी दाखवी भटी गे काय करतात तो उन्हा म्हणजे चप्पल मालनी चप्पल वाजडा मुजडा बा. एक बाई नाही 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 तुम्ही एक काम करा येईल कांदा सोंगाडा तुमची एक कथाना तरी माणूस ना. तो म्हणे नाही नाही कायम न मिटाण होई दाते उपाडा नवीन दात उपाडा कामच ठेवू नका. आणि या आरडाओरडामध्ये एकदम एका बाईचं लक्ष गेलं. वा ना तो तर तुला पप्प्या छान बहीण का पप्प्या मम्मी तसे लटकले. पोराचं म्हणणं एकच घर चाल घर चाल. आपण पायनावर नाही घर चाल तुला गोड नाही नाही घर चाल. आई नुसतं जत्रा मा नाही संसाराची जत्रा सगळ्या पोरींना सांग. मूलबाळ व्हायच्या अगोदर काय माहेरी यायचा आनंद लुटायचा आहे तो लुटून घ्या. एकदा मुलं झाले जनवाडीतली भोगस रास. माझेही नातू दिनभर चांगला राहतील संध्याकाळीच त्या पोरीचे म्हणते चल आपल्या आपल्या घरी चल आपल्या आपल्या घरी. अरे हे आपलंच घर आहे. नाही आपलं घर नाही आपलं बाबा हे आपला बाबा आहे. नाही असा नाही जे आपला उत्साह आदमी का असा उभा राहू रे तो उत्साह. अरे आपली आजी ही नाही आपली आजी बारीक आहे. आई आजी 75 किलो कितलं बी कावाडा पेवाडा. ते पोरी मला सांगतात पप्पा यासले गुड्ड्यानं पुढाला या गुड्ड्यानं येते पुढा 25 रुपयाला भेटायला लाग्या मला. जर दाखला पुढाला येते त्या बेरडी मोठाला लंबाला पुढा गबर खबर गबर खायला येते. 3 नातू 3 पुढा जरी भट्टस एक बिस्किट बी माल देतं निघले त्याच. आणि जर आपण म्हणा 3 पुढा काय घ्या डुकरे लाजाने वाटी 75 रुपयाला चंदन लाई दे ना. बाबा राहिलो होतात आपल्या घरी चल त्या पोरी पापा गुचोबाडाने तंगड्या तरी उपटी देतो. एक आईस्क्रीम खायचा छंद धरला त्या पोरी म्हणाल्या पप्पा घेऊन जा ना म्हणे यांना. आम्ही सांजरा बिजरा लाटरायला जसं ले जा. मी कीर्तने करी येऊ मन म्हणणार आहे उन्हा बरे झोपानं. आणि त्या असा दांगडो माताडी मी झोपायला लागलो की मन कानगडियात त्या गरणा बी नेत माणूस तांगड्या तरी उपटी देतो त्या जवळच ना पोरी. त्या पोरीच बोलू पप्पा जरसा सैन करत ऐका काय सैन करली या कवडा मग कानपापू किरायला एक तर माले तरी एक खोली गान कर द्या बाजूला घेऊन जाऊ. आता 2 आपला बाय ना एक सुरत ते गुजराती हिंदी शिवाय बोले नाही. या बेरडे त्याला काय घेऊन गेलो आईस्क्रीम खायला. मी सांगा ना पहिले ते सुरतवाला पिस्ता लाव
आईस्क्रीम पिस्ता पिस्ता रस तीन इसने दीदी ने और लाओ आणखी दीदी ने मी याच्यावर त्या दुकानवाला एक केवढा नाही बोले बाबाजी 170 रुपये का होता है हो म्हणा सात्विक 21 दोन 42 तवशील पूर्ण पप्पा पार्सल पण घेऊन या 6 त्या 6 या 6 424 424 840 मी देखो अहो मला आठ बांधाचा तो लावणार पण 2000 नोट सापडली दरबार चला रे गंडकड़ाओ तो जिनते सूरत न मने ऑटो से जाएंगे मतलब जूते खाएंगे अभी चल बुजुर्गा घर येत नाही तो जिन बोमा मारा लगे बाबा रांगता ते सूरत आहे बाबा बहुत गुस्सा करते सगळ्या पोरींना सांगतो मुलं व्हायच्या अगोदर माहेरी या आणि या सोनाना वतीने असलं तसाच शिलगा विठ्ठल आई जवळून चुकलं त्याला जशी हुरहुर 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 वाटली ही आई दाखला कमी वाटला मग अगदी शेवटी आंतरिक दाखला सांगितला की जीवना वेगळी मासोळी मुलगी बापाचं काळीज असते हेही सांगितलं मुलगी सासरी जाते तेव्हा बाप रडतो पण कमवता मुलगा वेगळा निघतो तेव्हा बाप मरून जातो बापाचं फक्त शरीर जिवंत वाटतं तुम्हाला पण अंतःकरणातून भरून गेलेलं असतं ज्यावेळेस सुनबाई आणि मुलगा वेगळे निघतात ज्या अपेक्षेने मुलाचं लग्न केलेलं असतं सगळ्या बांधवांना माझी नम्र विनंती राहील बापाने खूप केलेलं असतं आपल्यासाठी आईने खूप त्रस्त होऊन संसार सांभाळलेला असतो तडजोड करा वेगळं निघण्याच्या नादी लागू नका सगळं काही मिळतं जीवनामध्ये पण एकदा आई वडील चालले गेले ना मग त्यांचं मोल कळतं मग नंतर रडून काय फायदा आहे सगळ्या बायांना नम्र निवेदन आहे सासरी राहून माहेरची चिंता करण्यापेक्षा एक काम करा ज्या तरुण पोरी असतील सासरी राहून माहेरची चिंता करतात रडतात त्यापेक्षा भावजया ज्या असतात ना माहेरी त्यांना मैत्रिणी बनवून टाका त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाका की माझ्या आईला बाई तू सांभाळ मला जे दिवाळीला मिळत जाईल अक्षय तृतीयेला मिळेल ते सुद्धा मी तुला देऊन टाकेल भावजाईला मैत्रीण करण्यासाठी आईसाठी बापासाठी रुबाब करून ती स्वयंपाक करेल तुम्ही खाऊ नका तुम्हाला येणार 2 दिवस तिला बनवून खाऊ घाला तिला सांगा बाई ग तू थोडी बस आणि एकच कर हे माझे विठ्ठल रुक्माई आहेत यांना पितळ्याच्या देवासारखं सांभाळ बाई तुझे उपकार होतील
भावजाईंना सांगा प्रेमाने सगळं जग जोडता येतं, रुबाब करू नका. तुम्ही जर सांगत असाल बरं का मन माइंड टिप ठेव बरं का ती बी म्हणे लिदाय हो मायवाली मला कधी सांगी राहिली. जमाना बदललेला आहे, कलाटणी घेतलेली आहे. नम्रतेने प्रेमाने सांगा. पोरी बापाचं काळीज आहेत, पण सगळ्या पोरींना एक सांगतो, तुम्हाला पटेल तशी फॅशन करा, तुम्हाला पटेल तसे मोबाईल वापरा, पटेल तसे कपडे घाला, पटेल त्यांच्याशी पटेल त्या ठिकाणी पटेल ते मोबाईलवर बोला. आमचं काहीच नाही. फक्त रस्त्याने जाताना आपल्या बापाची मान खाली जाणार नाही आपल्यामुळे, एवढी एक दक्षता घ्या. स्वतःची इज्जत अनमोल आहे, ती आपलीच नसून आपल्या बापाची इज्जत आहे, हे सांभाळा. झालेली सेवा सगळ्या कन्यांच्या चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.